हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आपण घरामध्ये कापूर जाळतो, तर कापूर जाळल्यानंतर आपल्या घरामधले जे काही म्हणजे वाईट दोष आहे, जे काही नजर बाधा आहे आपल्या घराला लागलेली, ती सुद्धा निघून जाते. तर बघा, वास्तुशास्त्रानुसार सुद्धा कापूर जाळण्याचे म्हणजे खूप महत्त्व सांगितलेले आहे. घरामध्ये जर जिथं तुम्हाला वाईट म्हणजे अनुभव येतात, की घरामध्ये आपल्याला करमत नाही, कुठेतरी घरात असं भकास वाटायला लागतं, तर त्या घरामध्ये जर कापूर जाळला, तर नक्कीच त्या घरातली ज्या म्हणजे खोलीतली, ज्या रूममधली तुमच्या जर रूममध्ये तुम्हाला असं प्रशस्त वाटत नसेल त्या रूम, तर त्या रूममध्ये तुम्हाला कापूर जाळायचा आहे आणि हे कापूर जाळल्याने त्या घरातील, त्या रूममधली नकारात्मक ऊर्जा निघून जाते. आणि ही छोटी म्हणजे आहे छोटी सेवा, पण प्रभावी सेवा आहे. तर हे कापूर आपल्याला दर अमावास्या पौर्णिमेला तर जाळायचंच आहे. पण रोज जर तुम्ही संध्याकाळी दिवे लागायच्या वेळेस जर कापूर घरामध्ये जाळून धूर जर घरात पसरवला, तर घरामध्ये जी काही आपल्या म्हणजे नजरबाधा आहे ती निघून जाते. जे काही नकारात्मक ऊर्जा साचलेली आहे ती सुद्धा निघून जाते आणि घर आपलं प्रसन्न होतं. आणि मुळात म्हणजे आपल्या टॉयलेट बाथरूममध्ये जेव्हा आपण काचेच्या वाटीमध्ये मीठ भरून ठेवतो, नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यासाठी, त्यातच आपल्याला 2-2 वड्या ह्या कापराची वडी सुद्धा ठेवायची आहे. याने आपले राहू केतू आपले म्हणजे व्यवस्थित होतात आणि राहू केतूमुळेच घरामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होते. तर टॉयलेट बाथरूममध्ये आपल्याला हे म्हणजे काचेच्या वाटीमध्ये मीठ भरून ठेवतो त्यात हे ठेवायचे आणि आपल्याला दोन्ही दारं आपले नेहमी बंद ठेवायचे. कारण जरी थोडंफार जरी उघडं असेल तर तिथूनच नकारात्मक ऊर्जा घरात येत असते जास्त. त्यामुळे आपल्याला ही कापूरची वडी तिथे ठेवायची आहे आणि कापूर जाळल्यानंतर सगळे धूर आपल्या पूर्ण घरामध्ये पसरायचा आहे. यानी नकारात्मक ऊर्जा जाऊन आपल्या सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येत असते. आणि दिवे लागायच्या वेळेस तुम्ही घरात पसरल्यानंतर आपल्याला उंबऱ्याजवळ सुद्धा न्यायचं आहे. कारण बाहेरूनच आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येत असते. तर आपल्याला उंबऱ्याच्या बाहेर सुद्धा जाऊन आपल्या घरावर सुद्धा आपल्याला थोडीशी ती धूर आपल्या घरावर सोडायचा आहे. त्यामुळे आपल्याला एक 5-6 वड्या तरी आपल्याला त्या धुपामध्ये असं हे करायचे आहेत, कापराच्या वड्या जाळायच्या आहेत. त्यानी धूर जे आपल्या नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि जे काही आपल्या घरामधल्या अडी-अडचणी असतील त्या सुद्धा निघून जातील. बघा, आपल्या आरती झाल्यानंतर आपण कापूर जाळतो. तर हे कापूर आपल्या म्हणजे जे काही नकारात्मक ऊर्जा आजूबाजूला आपल्या पसरलेली असेल ती निघून जाते आणि आपलं मन प्रसन्न होतं. आणि जे काही मनामध्ये सुद्धा जे वाईट विचार म्हणजे आलेले असतील ते सुद्धा आपले निघून जातात. त्यामुळे आरती झाल्यानंतर कापूर जाळतो. तर हे आपल्याला म्हणजे शास्त्रीयदृष्ट्या हे बरोबर आहे. तर ते आपण घरामध्ये तसंच करायचंय. रोज संध्याकाळी तुम्हाला सकाळी जमत असेल तर सकाळी करा किंवा संध्याकाळी. पण रोज नियमित जर कापूर जाळला तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहत नाही. जे काही आपले कामं सुद्धा अडलेले आहेत ते कामं व्हायला लागतात आणि तुम्हाला जर समजा रोज जमत नसेल तर 1 दिवसाआड का होईना तुम्ही हे कापूर लावायचं आहे. हे कापूर म्हणजे जे काही तुम्हाला घरामध्ये तुम्हाला वेळ नसेल तर घरातल्या कोणी सुद्धा हे कापूर जाळू शकतो. मुलगा, मुलगी समजा तुमच्या घरात अजून कोणी मेंबर असतील तर त्यांच्या हाताने जरी तुम्ही कापूर जाळून घेतला रोज संध्याकाळी तरी चालतं. कारण दिवे लागायचे वेळेस जर जाळला तर घर सकारात्मक ऊर्जा म्हणजे नकारात्मक निघून जाऊन सकारात्मक तयार होते आणि आपल्या लक्ष्मी प्रवेश आपल्या घरामध्ये करते. लक्ष्मीचा वास सतत घरात असतो. त्यामुळे आपण दिवे लागायच्या वेळेस जर हे आधी दिवा लावायच्या आधी जर केलं हे, तर खरं लक्ष म्हणजे 100%च लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते आणि आपल्यामध्ये पूर्ण दिवे लागायच्या वेळेस आपल्या घरातली दारं, खिडक्या उघडे ठेवायचे आहे. आपल्या घरामध्ये असा लाईट बंद अशी रूम ठेवायची नाही. 1-2 मिनिटं तुम्ही ठेवा लाईट लावून सगळ्या रूममधले. कारण लक्ष्मी कुठल्याही म्हणजे कुठल्याही याच्यातून येत असते आपल्या घरामध्ये प्रवेश करते. त्यामुळे तुम्हाला 2 मिनिटं का होईना सगळीकडचे लाईट चालू ठेवायची आहे आणि तुम्ही नंतर तुम्ही दिवा लावल्यानंतर तुम्ही बंद करू शकता. पण एक 2 मिनिटासाठी तुम्हाला सगळे दारं, खिडक्या उघडे ठेवायचे, सगळे लाईट लावायचे. दिवे लागायच्या वेळेस कधीही घरामध्ये अंधार ठेवू नका. म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मी येणार नाही. तर आपल्याला दार उघडं ठेवलं म्हणजे लाईट लावलं म्हणजे आपल्याकडे लक्ष्मी आकर्षित होते. तर हे आपल्याला असा उपाय करायचा आहे. आणि जेव्हा घरात्मक म्हणजे घरामध्ये असं नकारात्मक ऊर्जा तुम्हाला वाटते, की आता आपल्या घरामध्ये कसं म्हणजे हे होत नाही, तेव्हा समजून जायचं, की आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे. तर तुम्ही प्रत्येक आपल्या रूममध्ये तुम्हाला नुसता कापूर ठेवायचा आहे. प्रत्येक रूममध्ये तुम्ही जर 2-2 वडी जर ठेवली, तर ते म्हणजे कापरामध्ये असं असतं, की नकारात्मक ऊर्जा शोषण्याची शक्ती असते आणि जी नकारात्मक ऊर्जा आहे ती कापूर शोषून घेतो आणि कापूर पहा थोडे दिवसांनी बारीक-बारीक होत, होत तो विरघळून जातो. तो विरघळला की आपल्याला परत 2 वड्या तिथं ठेवायच्या आहे. प्रत्येक रूमला जर ठेवल्या तर तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहणार नाही.
हे आपल्याला असे छोटे उपाय करायचे आहे. आणि कापराचा जर धूर घरात केला, तर नक्कीच याचा 100% तुम्हाला फायदा होईल. नक्कीच घरामधली नकारात्मक ऊर्जा निघून जाईल. तुम्हाला सुद्धा घरामध्ये बदल जाणवायला लागेल. जे तुमचे कामं होत नव्हते, ते सुद्धा कामं व्हायला लागतात. कारण घरामध्ये जर नकारात्मक ऊर्जा असेल, तर ती प्रत्येक आपल्या कामावर, आपल्या प्रत्येक म्हणजे घरातल्या म्हणजे व्यक्तींवर सुद्धा तो नकारात्मक ऊर्जेचा हे होऊन जातो पूर्ण, की आपलं काम होत नाही. आपल्या अंगात आळस येतो. आपले जे काही कामं व्हायचे, ते सुद्धा आपले कामं बरोबर होत नाहीत. हे सगळ्यांवर नकारात्मक ऊर्जा तयार झाल्यामुळं हे सगळा दोष आपल्या घरावर लागतो, घरातल्या व्यक्तींवर लागतो. त्यामुळे हे नकारात्मक ऊर्जा जाण्यासाठी आपल्याला हा छोटा उपाय करायचा आहे. आणि हा छोटा उपाय तुम्ही कधीपासून सुद्धा चालू करू शकता. याला म्हणजे काही असं वार, वेळ, तिथीचं काही नाही. तुमच्या मनात आलं, की आता मी आज ऐकलं, उद्यापासून मी हे सुरू करणार. तर नक्कीच तुम्ही हे कधी पण सुरू करू शकता आणि कोणाच्याही हाताने सुरू करू शकता. याला म्हणजे वेळ असा काहीच नाही, की आज मी आता ह्या तिथीपासून करायचंय, की मी आता हे चांगला दिवस पाहून असं नाही. आपल्या घरामधली नकारात्मक ऊर्जा जेवढी लवकर जाईल, तेवढं आपल्यासाठी चांगलं असतं आणि तुम्ही कोणाच्याही हाताने सुरू करू शकता. हा छोटा उपाय आहे, पण प्रभावी उपाय आहे. तुम्ही नक्कीच करून बघा. नक्की तुमच्या घरामध्ये प्रसन्न वाटेल, सकारात्मक ऊर्जा तयार होईल आणि जेव्हा सकारात्मक ऊर्जा तयार होते, तेव्हाच आपल्या घरामध्ये सुख, शांती, ऐश्वर्य लाभतं आणि जे काही आपल्या अडी-अडचणी त्यासुद्धा निघून जातात. तेव्हा आपल्या सगळ्यांची मनं, घरातल्या व्यक्तींचे सगळ्यांचे विचार चांगले व्हायला लागतात आणि आपल्याला सुद्धा सुख लाभतं. तर हे असा छोटासा उपाय तुम्ही नक्की करून बघा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.